हॅलो स्टुडंट, वेलकम टू डिकोडर बो. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे. सध्या मी सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये जॉबला आहे. आज आपण बघणार आहोत एस पी पी यू सेकंड इयर आय टीच्या कॉम्प्युटर ग्राफिक्स या सब्जेक्टचे युनिट 1 ग्राफिक्स प्रिमिटिव्ह अँड ओपन जी एल बेसिक्सचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ डिकोडर बो. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या. आणि मी हे क्वेश्चन तुमच्या फायनल एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे. आणि मी फक्त क्वेश्चन नाही सांगणार, तर मी तुम्हाला आन्सर रायटिंग कसं करायचे हे सुद्धा मी सांगणार आहे. आन्सर रायटिंगचा फॉर्मॅट काय असला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचा आहे युनिट 1 मधला. युनिट 1 पहिला, एक्सप्लेन कॉम्प्युटर ग्राफिक्स विथ इट्स डेफिनेशन. याचे डेफिनेशन विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये. त्याचे सिग्निफिकन्स, ॲप्लिकेशन इन व्हेरियस फील्ड सच ॲज एंटरटेनमेंट, एज्युकेशन, मेडिकल इमेजिंग आणि कॅडचं एक विचारलेलं आहे आपल्याला. हा क्वेश्चन सिम्पल आहे आणि बेसिक आहे. यामध्ये आन्सर रायटिंग कसं करायचं, याचे डेफिनेशन लिहायचे. कॉम्प्युटर ग्राफिक्सची डेफिनेशन काय आहे याची? कॉम्प्युटर ग्राफिक्स इज द फील्ड ऑफ कॉम्प्युटर सायन्स दॅट डील्स विथ जनरेटिंग, मॅनिप्युलेटिंग अँड डिस्प्लेइंग व्हिज्युअल इमेज युजिंग कशानं, कॉम्प्युटरनं. त्यानंतर आपण काय करायचं, याचे पॉईंट्स लिहायचे. 4 किंवा 5 पॉईंट लिहिले पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील. एक्सप्लेन काय करायचं ह्याच्यामध्ये आपण, पहिला पॉईंट, व्हिज्युअल कम्युनिकेशन इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग. सेकंड पॉईंट काय लिहायचं आपण, युजर इन सायमल्शन अँड मॉडेलिंग, एनेबल्स इंटरॅक्टिव्ह युजर इंटरफेस, एसेन्शियल फॉर कशासाठी, एंटरटेनमेंट अँड डिझाईन इंडस्ट्रीसाठी एसेन्शियल आहे. त्यानंतर आपण काय करायचं, याचे ॲप्लिकेशन लिहायचे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ॲप्लिकेशन लिहिलंच पाहिजे. एंटरटेनमेंट, एज्युकेशनमध्ये काय, मेडिकल, इंजिनिअरिंगमध्ये फील्डमध्ये काय असते, मिलिटरी आणि सायबर सिक्युरिटीमध्ये आपण काय करतो. आपण ॲप्लिकेशनसाठी आपण एक टेबल बनवला पाहिजे. त्यामध्ये 4 किंवा 5 किंवा 6 पॉईंट आपण लिहिले पाहिजे. हेच इम्पॉर्टंट आहे. पुढचा क्वेश्चन कोणचा आपला आता, एक्सप्लेन द आर्किटेक्चर ऑफ CRT डिस्प्ले डिव्हाइस. यामध्ये आपण एक्सप्लेन काय केलं पाहिजे, हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, गॅरंटेड आहे, येऊ शकतो एक्झामला. पहिल्यांदा आपलं बघितलं पाहिजे CRT म्हणजे नेमकं काय. आपण CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब असतो एक, हे जुन्या टीव्ही सारखे मॉनिटर होते. याचे आर्किटेक्चर कसं एक्सप्लेन करायचं एक्झाममध्ये आपण, पहिल्यांदा ह्याची डेफिनेशन लिहायची. डेफिनेशन काय आहे याची, CRT इज अ व्हॅक्यूम ट्यूब बेस्ड display device that uses an electron gun to produce images on a phosphorus coated screen. हे एक्सप्लेन केलं पाहिजे डेफिनेशनमध्ये. त्यानंतर आपण डायग्राम काढली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे वर्किंग एक्सप्लेन करायचं आपण ह्याचं CRTचं. त्यामध्ये वर्किंग एक्सप्लेन काय करायचं आपण, त्यामध्ये इलेक्ट्रॉन गन इमिट्स इलेक्ट्रॉन्स. सेकंडमध्ये काय करायचं आपण, डिफ्लेक्शन प्लेट डायरेक्ट द बीम हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली असते. नेक्स्ट युनिट काय करायचं, पॉईंट काय आपण एक्सप्लेन करायचं, बीम हिट्स द फॉस्फरस स्क्रीन अँड क्रिएट अ ग्लोमिंग डॉट दॅट इज पिक्झल. पिक्झल म्हणजे एक पॉईंट असतो. नंतर आपण काय करायचं, तसं इथं काय दिलं आहे क्वेश्चन आपल्याला, कम्पेअर CRT विथ LCD आणि LED डिस्प्ले इन टर्म्स ऑफ रिझोल्युशन, पॉवर कन्झम्पशन अँड इमेज क्वालिटी. यामध्ये काय करायचं आपण, कंपॅरिझनचा जेव्हा पण क्वेश्चन येईल त्यामध्ये आपण टेबल फॉर्मॅटमध्ये आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. 5 किंवा 6 पॉईंट आपण लिहिलेच पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील. त्यामध्ये काय एक्सप्लेन करायचं, फीचर काय करायचं आपण, पॉवर कन्झम्पशन CRT मध्ये हाय असतो, LCD मध्ये लो असतो आणि LED मध्ये व्हेरी लो असतो पॉवर कन्झम्पशन. त्यानंतर आपण बघायचं इमेज क्वालिटी कशी असते. CRT मध्ये चांगली असते, LCD मध्ये बेटर असते आणि LED मध्ये बेस्ट असते दोन्हीपेक्षा. ची वेट कशा असतात, CRTचा वेट असतो हेवी असतो, LCDचा वेट लाईट असतो, LEDचा वेट व्हेरी लाईट असतो. रेझोल्युशन कसं असतं या तिघामध्ये, CRT मध्ये लिमिटेड असतं, LCD मध्ये हाय असतं आणि LED मध्ये व्हेरी हाय असतं. सिम्पल आहे.
रट्टा नाही मारायचं. रट्टा मारले की तुमचं एक्झाममध्ये ब्लँक होऊन जातं, तुम्ही काहीच आठवत नाही. समजून घेतलास तर तुम्हाला एक्झाममध्ये इझिली तुम्हाला रिकॉल होईल. त्याची किंमत कशी असते, प्राइस काय असते, CRTची चीप आहे असते, कमी असते. LCD मॉडरेट असतं, काही जास्त महाग नसतं. LCD काय असतो, कॉस्टली असतो, किंमत जास्त असते. टेबल नेहमी कंपॅरिझन क्वेश्चनमध्ये असला लिहिलाच पाहिजे आपण, कारण की जो एक्झामिनर असतो, चेक करणार असतो, त्याला इझी पडतं. ते इझी पडले की त्याला आपल्याला चांगले मार्क भेटतात. एवढं समजून घ्या तुम्ही. जेवढं तुम्ही आन्सर स्टेप बाय स्टेप लिहिचाल, जेवढा त्रास एक्झामिनरला कमी होईल पेपर चेकिंग करताना, तेवढे तुम्हाला चांगले मार्क भेटतात, हे लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला? व्हॉट इज द फ्रेम बफर? एक्सप्लेन इट्स रोल इन कॉम्प्युटर ग्राफिक्स. ऑल्सो एक्सप्लेन रिझोल्यूशन अँड ॲस्पेक्ट रेशो विथ सुटेबल एक्झाम्पल. हे 3 कन्सेप्ट एकत्र येतात. 3 एक्सप्लेन केले पाहिजे आपण. पहिल्यांदा आपण फ्रेम बफर काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. याची डेफिनेशन काय असते? फ्रेम बफर म्हणजे काय असतो? अ फ्रेम बफर इज अ स्पेशल एरिया ऑफ मेमरी. स्पेशल एरिया कशाचा आहे? मेमरीचा असतो. दॅट स्टोअर काय करतं? द पिक्सल व्हॅल्यू ऑफ अ कंप्लीट फ्रेम. एक पिक्सल असतो, ती व्हॅल्यू ऑफ अ कंप्लीट फ्रेम असतो. फ्रेम म्हणजे काय असते? इथं इमेज टू बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर जे डिस्प्ले होते ते स्टोअर करतं. म्हणजे जर सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू का तुम्हाला? स्क्रीनवर जे दिसतं त्याचा स्नॅपशॉट रॅममध्ये स्टोअर असतो. तेच फ्रेम बफर असतं. सिंपल आहे. जास्त करायचं ना आपल्याला. फक्त समजून घ्यायचं. या विषयामध्ये आपल्याला PhD नाही करायची आपल्याला. एक्झामच्या रिलेटेड जे आहे तेच केलं पाहिजे आपण. आणि जॉबसाठी इम्पॉर्टंट जे आहे ते केलं पाहिजे आपण. यामध्ये काय आहे? ऑल्सो एक्सप्लेन द रिझोल्यूशन अँड ॲस्पेक्ट रेशो. पहिल्यांदा रिझोल्यूशन बघू. रिझोल्यूशन काय असतं? रिझोल्यूशन रेफर टू द नंबर ऑफ पिक्सल डिस्प्ले ऑन द स्क्रीन. कशामध्ये असते? विड्थ आणि हाईटमध्ये आपलं डिस्प्ले होत असतं स्क्रीनवरती. ॲस्पेक्ट रेशो काय म्हणतो आपल्याला? ॲस्पेक्ट रेशो इज द रेशो ऑफ विड्थ टू हाईट ऑफ अ डिस्प्ले स्क्रीन. सिंपल आहे. आणि हे आपण काय करायचं, एक्झाम आन्सर फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं आपण, ते फॉर्मॅट कसं लिहायचं आपण, फ्रेम बफर काय करायचं, फ्रेम बफर लिहायचं, त्याचे डेफिनेशन आणि रूल्स लिहायचे आपण. रिझोल्यूशनमध्ये काय करायचं, डेफिनेशन आणि त्याचं एक एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. ॲस्पेक्ट रेशोमध्ये डेफिनेशन आणि एक्झाम्पल आणि त्याची डायग्राम, बस. पुढचा क्वेश्चन कोणचा आपला आता? डिस्क्राईब द OpenGL architecture in details. Explain OpenGL primitive and attribute used for rendering 2D and 3D object. यामध्ये एक्सप्लेन काय करायचं आपण, OpenGL हे ग्राफिक्स प्रोग्रामिंगसाठी वापरतो आपण. आपल्या IT कोर्समध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. OpenGL आर्किटेक्चरमध्ये काय आहे ते, 4 मेन स्टेजेस आहेत. कोणचे आहेत ते? ॲप्लिकेशन स्टेज आहे, जिओमेट्रिक स्टेज आहे, रेस्टरायझेशन स्टेज आहे, फ्रॅगमेंट स्टेज आहेत. हे 4 स्टेज आहेत OpenGLमध्ये आर्किटेक्चरमध्ये. ॲप्लिकेशन स्टेजमध्ये काय असतं, CPUवर रन होतो, डेटा सेंड करतो आपल्याला तो. जॉमेट्रीमध्ये काय असतं, जॉमेट्री स्टेजमध्ये व्हर्टिसेस प्रोसेस होतात, ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय होतात यामध्ये. रॅस्टरायझेशन स्टेजमध्ये काय होतं, जॉमेट्री पिक्झलमध्ये कन्वर्ट होते, एवढंच. फ्रॅगमेंट स्टेजमध्ये काय असतं, फायनल कलर्स टेक्स्चर अप्लाय होतात यामध्ये. समजून घ्या, 4 स्टेजेस आहेत. आणि ओपन प्रिमिटिव्हमध्ये काय असतं, जेल पॉईंट्स असतात, जेल लाईन्स, ट्रायंगल्स, पॉलिगॉन हे असतात. आणि पुढचं कोणचं आहे, ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे काय असतं, सिंपल आहे. कलर, लाईन्स, विड्थ, पॉईंट साईज हे सगळे ॲट्रिब्यूट आहेत जे प्रिमिटिव्हला अप्लाय होतात. सिंपल. आपण काय करायचं, एक्झाममध्ये कसं एक्सप्लेन करायचं आहे, पाईपलाईन डायग्राम काढायची आपल्याला. एक ॲप्लिकेशन, जॉमेट्रिक, रॅस्टरायझेशन, फ्रॅगमेंट आणि एक ॲरो सहित लिहायचं आपण. आर्किटेक्चर डायग्राम आणि प्रिमिटिव्ह टाइप्स लिस्ट लिहिलो ना आपण, इनफ आहे. पुढचा क्वेश्चन कोणचा आता आपला?
What are the polygons in computer graphics? Explain convex, concave, and complex polygon with neat diagram and example. हे क्वेश्चन डायग्राम हवे आहेत, जास्त मार्क्स डायग्रामसाठी मिळतात. पॉलिगॉन डेफिनेशन काय असते ह्याच्यामध्ये? बेसिकली काय आहे? पॉलिगॉन इज अ क्लोज प्लेन फिगर बाउंडेड बाय थ्री और मोर स्ट्रेट लाईन. बाउंडेड बाय थ्री और मोर स्ट्रेट लाईन असते. सेगमेंट कॉल्ड एजेस असते. याचे टाइप्स कोणचे आहेत पॉलिगॉनचे? कॉन्व्हेक्स पॉलिगॉन आहे, कॉन्केव्ह पॉलिगॉन आहे, कॉम्प्लेक्स पॉलिगॉन आहे. 3 आहेत. कॉन्व्हेक्स पॉलिगॉन म्हणजे काय असतं? ऑल इंटेरियर एंगल्स लेस दॅन 180 डिग्री असते. लेस दॅन समजून घ्या, लेस दॅन. कॉन्व्हेक्स म्हणजे लेस दॅन 180 डिग्री. आणि कॉन्केव्ह काय असतो? ॲटलिस्ट वन इंटेरियर अँगल इज ग्रेटर दॅन असतो 180 डिग्री. कॉन्केव्ह म्हणजे 180 डिग्री ग्रेटर असतो आणि कॉन्केव्ह असतो लेस दॅन 180 डिग्री. कॉन्व्हेक्स पॉलिगॉनमध्ये काय असतं? अ लाईन ड्रॉन बिटवीन एनी टू इंटेरियर बिटवीन लाईज कम्प्लिटली इनसाइड द पॉलिगॉन. इनसाइड समजून घ्या. कॉन्व्हेक्स म्हणजे इनसाइड आणि कॉन्केव्ह म्हणजे काय असतं? अ लाईन बिटवीन टू इंटेरियर पॉइंट्स कॅन गो आउटसाइड द पॉलिगॉन. आउटसाइड द पॉलिगॉन कॉन्केव्ह. कॉम्प्लेक्स काय असतं? एजेस इंटरसेक्ट इच अदर. या तिन्हीसाठी डायग्राम काढलं पाहिजे आपण. सिम्पल लेबल कॉन्केव्ह साठी स्पेशली त्या रिफ्लेक्स अँगल मार्क केले पाहिजे आपण. पुढचं क्वेश्चन कोणचं आहे? राईट अ शॉर्ट नोट ऑन ग्राफिक्स प्रिमिटिव्ह, पिक्सल, लाईन, सर्कल अँड पॉलिगॉन. हाऊ आर दे आर युज्ड बिल्डिंग ब्लॉक इन कॉम्प्युटर ग्राफिक्स. समजून घ्या तुम्ही. ग्राफिक्स प्रिमिटिव्ह म्हणजे काय असतं? ग्राफिक्स प्रिमिटिव्ह म्हणजे कॉम्प्युटर ग्राफिक्सचे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स असतात. त्यामध्ये येते पिक्सल. पिक्सल काय असतं? स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज असतो. स्मॉलेस्ट युनिट म्हणजे पिक्सल असतो. ते डिजिटल इमेज ते स्क्रीनवरचा एक एक डॉट म्हणजे पिक्सल असतो. लाईन काय असते? लाईन डिफाईन बाय टू एंड पॉईंट असतं. डीडे अँड ब्रेसनेम्स अल्गोरिदम वापरून ड्रॉ होतं आपण. सर्कल का असतो? हे सिंपल आहे. सेंटर पॉईंट अँड रेडियसद्वारे डिफाईन होते. मिड पॉईंट सर्कल अल्गोरिदम आपण यूज करतो यामध्ये. पॉलिगॉन का असतं? क्लोज शेप फॉर्म बाय मल्टिपल लाईन्स सेगमेंट. यामध्ये आपण कसं करायचं? आपण प्रत्येक प्रिमिटिव्हसाठी डेफिनेशन, स्मॉल डायग्राम, वन अल्गोरिदम नेम हे लिहिले पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटेल. अल्गोरिदम जर तुम्ही लिहिलं, तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल दिलं, तर चांगले इम्प्रेशन पडतं आणि आपल्याला चांगले मार्क भेटतात आपल्याला. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन सिंपल मॉडेलिंग अँड रेंडरिंग ऑफ 2D ऑब्जेक्ट युजिंग OpenGL विथ अ कोड स्निपेट डायग्राम. व्हॉट OpenGL फंक्शन आर युज्ड फॉर 2D ड्रॉइंग. हे सिंपल आहे, तुम्ही करून जावा. जास्त एक्सप्लेन नाही करणार, कारण की ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. फक्त तुम्ही इम्पॉर्टंट कोणते आहेत ते बघू शकता तुम्ही. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे? डिफरन्शिएट बिटवीन द रॅस्टर स्कॅन, रँडम स्कॅन, डिस्प्ले सिस्टम विच इज मोर कॉमनली युज्ड बाय युजर आणि वाय. याच्यामध्ये काय करायचं? आपण डिफरन्शिएट क्वेश्चन आला ना, टेबल फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलंच पाहिजे. टेबल फॉर्मॅटमध्ये आपण डिफरन्स लिहिलं ना, एक्झामिनरला इझी होतं चेक करणं. ते इझी झालं तर आपल्याला चांगले मार्क भेटतात. एवढं सिंपल आहे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे? व्हॉट इज द ॲस्पेक्ट रेशो, हाऊ डज इट अफेक्ट द डिस्प्ले ऑफ इमेज ऑन डिफरंट स्क्रीन, गिव्ह एक्झाम्पल विथ कॅल्क्युलेशन. ॲस्पेक्ट रेशो काय असतो? विड्थ आणि हाईट असते. सिंपल आहे, हे करून जावा तुम्ही. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. राईट अ नोट ऑन सिग्निफिकन्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स, लिस्ट ॲट लिस्ट 5 रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन विथ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ इच. यामध्ये काय करायचं? आपण सिग्निफिकेशन ऑफ आपण लिहिलं पाहिजे आणि याचं एक्झाम्पल लिहिलं पाहिजे आपण. पुढचा क्वेश्चन कोणता आपला आता? एक्सप्लेन द OpenGL रेंडरिंग पाइपलाइन. व्हॉट आर द मेजर स्टेजेस इन्व्हॉल्व फ्रॉम द इनपुट जिओमेट्री टू फायनल पिक्सल आउटपुट ऑन द स्क्रीन. यामध्ये काय करायचं? आपण पाईपलाईन डायग्राम काढली पाहिजे आपण. त्याचे स्टेजेस लिहायचे आपण. वर्टेक्स स्पेसिफिकेशन, वर्टेक्स शेडर, प्रिमिटिव्ह असेंबली,
रास्टरायझेशन, फ्रॅगमेंट शेडर आणि आउटपुट मर्जर हे आपण स्टेजेस लिहिले पाहिजे पाईपलाईन डायग्राममध्ये. आपण त्याचा फ्लो लिहायचा, आपण इझी पडते आपल्याला. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला, डिस्क्राईब हाऊ 3D ऑब्जेक्ट आर मॉडेल अँड रेंडरिंग युजिंग द ओपन GL, एक्सप्लेन सुटेबल प्रिमिटिव्ह लाईक GL ट्रायंगल्स ऑर GL स्क्वॉड. लिहिलं पाहिजे, इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन, करून जाऊ तुम्ही. शॉर्ट आन्सर, डिफाईन पिक्सल रिझोल्युशन, फ्रेम बफर, ॲस्पेक्ट रेशो हे आपण लिहिलं पाहिजे. डेफिनेशन सिम्पल आहे, सिम्पल लिहिलं पाहिजे. पिक्सल का असतो, पिक्सल कोणी पण सांगू शकतो. सिम्पल डेफिनेशन, पिक्सल का असते, इज द स्मॉलेस्ट ॲड्रेसेबल युनिट असतं डिजिटल इमेज डिस्प्ले ऑन अ स्क्रीन. पिक्सल म्हणजे काय, पिक्चर एलिमेंट असतो. रिझोल्युशन का असते, इज द टोटल नंबर ऑफ पिक्सल इन अ डिस्प्ले एक्सप्रेस ॲज अ विड्थ अँड हाईट. फ्रेम बफर मगाशीच मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे. फ्रेम बफर इज अ डेडिकेटेड मेमरी एरिया दॅट स्टोर पिक्सल डेटा फॉर अ कंप्लीट व्हिडिओ फ्रेम बिफोर इट इज डिस्प्ले ऑन स्क्रीन. ॲस्पेक्ट रेशो तर मगाशी डिस्कस केलेला. ॲस्पेक्ट रेशो इज द प्रोपोर्शनल रिलेशनशिप बिटवीन द विड्थ अँड हाईट ऑफ डिस्प्ले कॉमनली एक्सपेक्ट. यामध्ये डेफिनेशन लिहायचं, एक्झाम्पल द्यायचे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे आपला, बघूया आपण. Differentiate between the convex, concave polygon with diagram. Give one real life example of which. मगाशीच आपण डिस्कस केलोय, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह पॉलिगॉन आहे. सिम्पल आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. डिफरन्शिएट बिटवीन, लिस्ट एनी 4 ओपन जेल प्रिमिटिव्ह टाइप्स हे पण आपण लिहिलं पाहिजे. सिम्पल आहे, करून जावा. हे 16 क्वेश्चन दिले आहेत युनिट 1 मध्ये, करून जावा, इम्पॉर्टंट आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर करून घ्या. तुमच्या फ्रेंडला पण सेंड करा हा व्हिडिओ. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये, युनिट 2 मध्ये. युनिट 2 मध्ये आपण कोणचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते पण बघूया. युनिट 2 ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन करा. चला तर मग भेटूया युनिट 2 मध्ये. थँक्यू.